नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा क्लासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण आपल्या 9वीच्या गणिताचं जे पुस्तक आता आपलं बदललेलं आहे त्या गणिताच्या पुस्तकातल्या पहिलं जे प्रकरण आहे संच ते आपण आता आज शिकणार आहोत। चला मग आता सगळेजण तयार आहात? करूया सुरुवात। चला आता या आपल्या प्रकरणाचं नाव आहे संच। संच हा जो शब्द आहे त्याच्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं? सर्वसामान्यपणे संच कशाला म्हणतो आपण? तर कुठल्याही प्रकारचा जो समूह असतो त्याला आपण संच म्हणतो, बरोबर आहे? तर आपण आता इथे संचाला जो आपला पर्यायी शब्द आलेला आहे बोलीभाषेतला तो आहे समूह, बरोबर? समूह हा शब्द आपण संचासाठी सर्वसामान्यपणे वापरतो। तर आता समूह कशाचा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण समूह कशाचा बघतो? तर आपल्या घरी जर पुस्तकांचा गठ्ठा आहे, पुस्तकांचा गठ्ठा, बरोबर? दुसरा समूह असतो गुच्छ असतो आपल्याकडे, बुके आपण वाढदिवसाला देतो, पुष्पगुच्छ, तो गुच्छ असतो। त्या गुच्छामध्ये काय असतं? फुलं असतात, बरोबर? पुस्तकांच्या गठ्ठ्यामध्ये काय असतं? पुस्तकं असतात। हा एक समूहाचा एक आपण उदाहरण बघितलं, पुस्तकांचा गठ्ठा। दुसरं उदाहरण आहे गुच्छ ज्याच्यामध्ये फुलं असतात। तिसरं उदाहरण आपण असं बघूया की आठवड्यातील वार। आठवड्यातील वार असं आपण समजा म्हटलं तर आठवड्यातील वारांचा पण एक समूह आपल्या डोळ्यासमोर येतो, ज्याच्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे आठवड्याचे 7 वार आपल्या लक्षात येतात। तर आपल्या बोलीभाषेमध्ये समूह हा शब्द आपण ज्या ह्याच्यासाठी वापरतो तोच आपला गणितातला संच हा शब्द आहे। तर गणित असल्यामुळे संच ह्या शब्दामध्ये काय येणार आहे? तर आकडे येणार आहेत, कारण गणित हे कशाशी रिलेटेड आहे? आकड्यांशी। त्याच्यामुळे आपल्याला हा जो पुस्तकांचा गठ्ठा, फुलांचा गुच्छ, आठवड्यातील वार यालाही आपण समूहाच्या ऐवजी संच हे नाव देऊ शकतो। संच म्हटल्यावरती, पुस्तकांचा गठ्ठा म्हटल्यावरती त्या गठ्ठ्यामध्ये पुस्तकं असणार, फुलांचा गुच्छ म्हटल्यावर त्याच्यामध्ये फुलं असणार, आठवड्यातील वार म्हटल्यावरती त्याच्यामध्ये आठवड्यातील वारांची नावं येणार। तर आपल्या डोळ्यासमोर आपण एखादा शब्द उच्चारला समूहाचा की त्याच्यामध्ये विशिष्ट गुणधर्म असलेले काही घटक येणार, हे आपल्या लक्षात येतं लगेच। तर हा जो संच आहे तो आपल्या गणितातला आहे। समजा मी संचाला एखादं नाव दिलं, एक्स हे संचाचं नाव आहे, तर एक्स या संचामध्ये काय काय येईल ते मी आता सांगणार आहे। तर एक्स हा संच असा आहे की त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे आकडे आहेत। 1, 2, 3 आणि हे आकडे आहेत ज्याच्याने हा एक्स हा संच बनलेला आहे। तर मी असं म्हणू शकते की एक्स हा असा संच आहे की ज्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे गणितातले आकडे येतात किंवा नंबर येतात, बरोबर? मग संचाची आपण व्याख्या काय करू शकतो की एखादे विशिष्ट गुणधर्म पूर्ण करणारे घटक असणाऱ्या आकड्यांचा समूह म्हणजे संच असं आपण म्हणू शकतो। तर आता संच शिकायचा कशासाठी असं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आता वर करणे आपल्याला हे सगळं सोपं वाटतंय, पण संच हा एक गणितातली एक महत्त्वाची व्याख्या आहे किंवा गणितातली एक महत्त्वाची संकल्पना आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अतिशय क्लिष्ट वाटणारी गणितं किंवा अतिशय क्लिष्ट वाटणारी उदाहरणं किंवा आकडेमोड जे असते आपल्या गणितात ती संचामुळे आपल्याला अतिशय सोपी करायला मदत होते। आता ती कशी ते आपल्याला पुढे लक्षात येईलच हळूहळू। तर बेसिकली संच हा काय आहे हे आपल्या लक्षात आलं की संच हा एक समूह आहे, त्याच्यामध्ये विशिष्ट गुणधर्म असलेले घटक येतात। आता ते घटक आपण कसे दाखवणार आहोत? तर गणित म्हटल्यानंतर आपल्याला प्रत्येक डेफिनेशन किंवा प्रत्येक समीकरण दाखवताना काही नियम पाळावे लागतात। तसं संच म्हणजे काय? तर संच म्हणजे आपल्याला संच समजा सांगायचं असेल तर आपल्याला इंग्रजी लिपीतली कॅपिटल अक्षरं वापरावी लागतात। तर ए, बी, सी, सो ऑन अशी झेडपर्यंत कुठलीही एक अक्षर आपल्याला संचासाठी वापरता येऊ शकतं, त्या संचाच्या नावासाठी आपल्याला हे अक्षर घेता येऊ शकतं। आता समजा मी म्हटलं ए हा संच आहे, तर ए हा संच कसला आहे मला माहीत नाही, ए हा संच कसला आहे मला सांगायला लागेल, तेव्हा तो संच काय आहे तो तुम्हाला कळेल। तर ए हा संच असा आहे की ज्याच्यामध्ये फक्त 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या आहेत, 1 ते 10 पर्यंतच्या
समसंख्या येतात. जेव्हा मी तुम्हाला असं सांगेन की ए हा संच असा आहे की ज्यामध्ये 1 ते 10 मधल्या समसंख्या येतात, तर आता 1 ते 10 मधल्या समसंख्या कोणत्या आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आपल्याला ए हा संचामध्ये काय काय आहे हे लगेच लक्षात येईल. ए या संचामध्ये पहिली समसंख्या कोणती आहे 1 ते 10 मधली? 2, 4, 6, 8. ह्या 4 समसंख्या ज्या आहेत त्या 1 ते 10 मध्ये येतात. मग मी आता सांगितलं ए हा संच 1 ते 10 मधल्या समसंख्यांनी बनलेला आहे. म्हणजे 2, 4, 6 आणि 8 हे जे घटक आहेत ते ए या संचामध्ये येतात. आता मला समजा हे लिहायचं असेल की ए हा संच कसा आहे, तर लिहिताना मला असं लिहायला लागतं. ए इज इक्वल टू ए बरोबर महिरपी कंस अशासाठी की हे ए या संचातले घटक कोणकोणते आहेत हे दाखवण्यासाठी मला महिरपी कंस लिहावा लागतो. त्याच्यामधला पहिला घटक, त्याच्यानंतर लिहितात स्वल्पविराम, त्याच्यानंतर दुसरा घटक परत स्वल्पविराम, तिसरा घटक परत स्वल्पविराम आणि मग चौथा घटक आणि मग महिरपी कंस पूर्ण. म्हणजे हे काय झालं, ए इज इक्वल टू महिरपी कंसामध्ये 2 स्वल्पविराम 4 स्वल्पविराम 6 स्वल्पविराम 8 हे पूर्ण एक्सप्रेशन किंवा हे पूर्ण समीकरण लिहिल्यावरती माझ्या लक्षात येईल की ए हा संच 1 ते 10 मधल्या समसंख्यांनी बनलेला आहे. आता ए हा संच झाला. ए हे काय आहे, संचाचं नाव आहे. ए हे संचाचं नाव आहे आणि 2, 4, 6 आणि 8 हे 4 या संचाचे काय झाले, घटक झाले. 2, 4, 6 आणि 8 हे या संचाचे घटक झाले. मग मला समजा लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, 2 बिलॉंग्स टू ए, म्हणजे 2 हा एचा घटक आहे, 4 हा एचा घटक आहे, 6 हा एचा घटक आहे आणि 8 सुद्धा एचा घटक आहे. बरोबर. असं लिहिल्याने मला लक्षात येतं की या संचाचे घटक नेमके कोणकोणते आहेत. आता मी समजा लिहिलं 3 या संचाचा घटक आहे का, तर नाही आहे. त्याच्यामुळे मला असं लिहायला लागेल 3 या संचाचा घटक नाही. नाही म्हणण्यासाठी याच्यावर तिरपी सरळ रेष मारावी लागेल. या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं की 3 या ए या संचाचा घटक नाही आणि 2, 4, 6 आणि 8 हे या संचाचे घटक आहेत. एवढं लक्षात आलं. आता पुढे हे जे मी संचवरती सांगितले की पुस्तकांचा गठ्ठा, फुलांचा गुच्छ, आठवड्यातील वार, तर ह्याच्यातले जे घटक असणार आहेत ते आपण आकड्याने मोजू शकतो. काहीतरी त्याला नंबर देऊ शकतो की 8 पुस्तकं आहेत, 10 पुस्तकं आहेत, 1000 पुस्तकं आहेत, 1,00,000 पुस्तकं आहेत. गुच्छ म्हटलं की फुलांमध्ये सुद्धा आपण फुलं मोजू शकतो. आठवड्यातले वार म्हटल्यावरती ते 7च असणार आहे, 7च्या वर काही तो आकडा जाणार नाही. पण असं कधी कधी होतं की एखादा संच आहे की त्याच्यातील घटक अगणित असू शकतात. आता तो संच कुठला असेल, उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच ज्याला आपण n म्हणतो, त्या 1 ने सुरू होतात. सुरुवात कुठून होते, 1 ने सुरू होतात. 1, 2, 3, 4, 5. पण त्याचा अंत कुठे आहे आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुढे आपण डॉट देतो, टिंब देतो, ज्याच्याने आपल्या लक्षात येतं की हे सगळं पुढे अगणितपर्यंत जाणार आहे. आपल्याला मोजता येणार नाही तिथपर्यंत ह्या संचातील घटक आहेत. मग हा जो संच आहे नैसर्गिक संख्यांचा संच, तो जनरली आपण n या नावाने दाखवतो. n इज इक्वल टू महिरपी कंसात 1, 2, 3 आणि सो ऑन. म्हणजे याच्या पुढे जे घटक आहेत ते वाढत जाणार आहे. 4, 5, 6 आणि कुठपर्यंत आहेत ते आपल्याला माहिती नाही, ते अगणित आहेत. तर अशी जेव्हा कंडिशन येते किंवा असं जेव्हा होतं, एखाद्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाही आहेत, तेव्हा त्याला अनंत संच असं म्हणतात. अनंत संच. आणि हे जे वरती आपण सांगितले सुरुवातीला, त्या सगळ्या संचातील घटक नेमके किती आहेत हे आपल्याला मोजता येणार आहेत या तिन्ही मध्ये. त्याच्यामुळे हे जे आहे या संचांना आपण म्हणणार आहे शांत संच. आता आपण काय बघितलं, संच म्हणजे काय, तर संच म्हणजे समूह ज्याच्यामध्ये
घटकांचा समावेश होतो आणि ते घटक असे असतात की त्याचे विशिष्ट गुणधर्म त्या घटकांनी पूर्ण करायला लागतात, तर तो घटक त्या संचाचा एक घटक होऊ शकतो. संच बघितल्यानंतर आपल्याला संचाचे 2 प्रकार लक्षात आले. काही संचातील घटक असतात ते आपल्याला मोजता येतात, अशा संचाला शांत संच म्हणतात. आणि काही संच असे असतात की ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येणं शक्य नसतं, अगणित घटक असतात, त्या संचाला अनंत संच असं म्हणतात. हे झाले 2 मुख्य प्रकार. आता पुढचा अजून एक प्रकार आहे संचाचे 2 मुख्य प्रकार. शांत संच, ज्याच्यातील घटक मोजता येणं शक्य आहे. दुसरा मुख्य प्रकार अनंत संच, ज्यातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत किंवा ज्यातील घटक हे अगणित असतात. तिसरा प्रकार असा आहे की एक घटक संच. एक घटक संच, ह्याच्या नावातूनच लक्षात येतं की एक घटक संच म्हणजे या संचात फक्त एकच घटक असणार आहे. आता अशी कंडिशन कधी येते जरा विचार करा. असं कधी होऊ शकतं की ज्या एखाद्या संचामध्ये एकच घटक असू शकेल? तर मी तुम्हाला म्हटलं, समजा आपल्याला पृथ्वीला प्रकाश देणारा तारा, पृथ्वीला प्रकाश देणारा तारा, या संचामध्ये किती घटक येतील? फक्त एकच, कारण सूर्य हा असा एकच तारा आहे की जो आपल्या पृथ्वीला प्रकाश देतो. दुसरं आपल्याला असं म्हणता येईल, दुसरं उदाहरण एक घटक असणाऱ्याचं, की एक पेक्षा लहान असलेली पूर्णांक संख्या, एक पेक्षा लहान असलेली पूर्णांक संख्या. या संचामध्ये कुठला नंबर येणार? फक्त 0 हा नंबर येणार, कारण पूर्णांक संख्या म्हटलं आपण, त्याच्यामुळे 1 पेक्षा लहान असलेली पूर्णांक संख्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये फक्त एकच घटक, तो म्हणजे 0 हा एकच घटक येणार. तर अशा पद्धतीने एक घटक संच, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक, एक आणि एकच घटक असतो. आणि चौथा प्रकार म्हणजे रिक्त संच. रिक्त, रिक्त या शब्दाचा अर्थ काय आहे? तर रिकामा. रिकामा म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही असा संच, म्हणजे ज्याच्यामध्ये एकही घटक नाही, अशा संचाला काय म्हणतात? रिक्त संच. तर ह्या संचाचं उदाहरण कुठलं देता येईल आपल्याला? समजा मी सांगितलं 2 ने भाग जाणारी विषम संख्या. तर अशी एकतरी संख्या आहे का विषम की जिला 2 ने भाग जातो? तर नाही. त्याच्यामुळे 2 ने भाग जाणारी विषम संख्या म्हटल्यानंतर आपल्याला एकही नंबर मिळणार नाही, असा एकही आकडा अस्तित्वात नाही. त्याच्यामुळे हा जो संच आहे 2 ने भाग जाणारी विषम संख्या असे गुणधर्म असलेले घटक असणारा संच हा रिक्तच असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एकही घटक असणार नाही. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की संच म्हणजे काय? संच म्हणजे समूह, ज्या समूहामध्ये विशिष्ट गुणधर्म असलेले घटक असतात. ते गुणधर्म कोणते आहेत ते आपण डिफाईन करू शकतो, आपण सांगू शकतो, आणि त्या प्रकारचा संच आपण तयार करू शकतो. संचाचे मेन 4 प्रकार आहेत: शांत संच, अनंत संच, एक घटक संच आणि रिक्त संच. त्याच्यामधला मेन फरक काय आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता 2 संचांची तुलना करायची असेल आपल्याला. मी समजा सांगितलं ए हा संच आपल्याकडे, आपण आता शिकलो ए हे कॅपिटल लेटर वापरतात संचासाठी, आणि त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत ते दाखवण्यासाठी आपण महिरपी कंस वापरतो. ए = 1, 2, 3 असं मी सांगितलं. म्हणजे ए हा अशा आकड्यांचा संच आहे ज्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे आकडे आहेत, 3 घटक आहेत. आणि बी हा दुसरा संच आहे ज्याच्यामध्ये 1,
2,3 हे 3च घटक आहेत. आता 3 आणि 3 तिन्ही घटक सारखे आहेत का? तर आहेत. ह्याच्यामध्ये पण 1 2 3 आहेत, त्याच्यामध्ये पण 1 2 3 आहेत. अशी जेव्हा केस असेल किंवा असं जेव्हा असेल तेव्हा आपल्याला काय म्हणता येतं की A = B. थोडक्यात A आणि B हे कसे आहेत? A समान B. A आणि B हे दोन्ही संच कसे आहेत? समान आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे एक्झॅक्टली सेम घटक असतील दोन्ही संचामध्ये तेव्हाच आपण म्हणतो की ते दोन्ही संच समान आहेत. ही झाली एक केस. तर दुसऱ्या प्रकारामध्ये काय असू शकतं की A हा असा संच आहे ज्याच्यामध्ये 1 2 आणि 3 आहेत आणि B हा दुसरा संच आहे की ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 घटक आहेत. आता तुम्ही बघितलं की A हा संच आहे 3 घटकांचा, B हा संच आहे 6 घटकांचा. A या संचामधील काही घटक B या संचामध्ये सुद्धा आहेत. आपण बघू शकतो 1 2 आणि 3, 1 2 आणि 3. म्हणजे काय? तर एका संचातील काही घटक दुसऱ्या संचामध्ये सुद्धा आहेत, पण दुसरा संच काय आहे? पहिल्या संचापेक्षा मोठा आहे. त्याच्या घटकांची संख्या पहिल्या संचापेक्षा जास्त आहे. तर अशा वेळी आपण काय म्हणतो की A हा Bचा उपसंच आहे. A हा Bचा उपसंच आहे. म्हणजे काय? तर A हा संच आहे, छोटा आहे, त्याच्यातले काही घटक B मध्ये सुद्धा आहेत. म्हणजे B मधले काही घटक A मध्ये सुद्धा आहेत, पण B हा संच आहे तो A पेक्षा मोठा आहे. म्हणजे A हा Bचा उपसंच झाला. आता हे दाखवण्यासाठी सोप्या पद्धतीने आता हे आपण असं लिहिलं आहे. हे काय आत्ता आपल्या आवाक्यात आहे 1 2 3 6 पर्यंत आकडे हे फळ्यावरती मावतात म्हणून ठीक आहे. आपण जेव्हा मोठ्या नंबरशी खेळतो किंवा मोठ्या आकडेवारी करतो कुठली तरी, तेव्हा हे नंबर काय आपल्या इथे मावत नाहीत. मग त्याच्यासाठी काय केलं, एक शास्त्रज्ञांनी डायग्रॅमच्या साहाय्याने ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आता डायग्रॅम आपण का वापरतो गणितामध्ये साधारणपणे? तर जेव्हा नंबर आपल्या डोळ्यासमोर असतात तेव्हा ते आपल्याला समजायला अवघड जातात, पण तेच आपण ग्राफिकली जेव्हा बघतो, कुठलाही ग्राफ बघतो, एखाद्या गावात समजा इलेक्शन झालं तर ते इलेक्शन किती झालं, कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली, किंवा शाळेचा रिझल्ट लागला, 3 शाळा आहेत, 4 शाळा आहेत, 5 शाळा आहेत, शहरातल्या सगळ्या शाळा आहेत, त्याचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला रिझल्टचं. तर आपल्याला ते आकडेवारी बघून क्लिष्ट जातं, किचकट वाटतं, आपल्या मेंदूला ते समजत नाही. मग आपण काय करतो तर त्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन करतो, मग ते आपल्या मेंदूच्या चटकन लक्षात येतं. मग आता हे संचाच्या बाबतीत सुद्धा आहे. तर संच कसे दाखवायचे हे आपण बघितलं. तर संचासाठी आपल्याला 2 पद्धती वापरता येतात, त्याआधी आपण बघू आणि मग ग्राफिकल प्रेझेंटेशनकडे वळू. तर संच मी सांगितलं तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्याला कॅपिटल लेटर वापरतो A आणि महिरपी कंसामध्ये त्याचे घटक लिहितो. असं जेव्हा आपण लिहितो, ही पद्धत संच मांडण्याची आहे, त्याला आपण म्हणतो यादी पद्धत. संच मांडायची एक पद्धत झाली यादी पद्धत. आता दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धत म्हणजे आपल्याला त्या संचामध्ये कुठले घटक असायला पाहिजेत याचं गुणधर्म आपल्याला इथे सांगावे लागतात संचामध्ये. तर मी इथे लिहिलं A = X सच दॅट पहिल्या 5 नैसर्गिक संख्या. म्हणजे A हा असा संच आहे की ज्याच्यामध्ये X हा घटक आहे, पण X हा घटक काय पाहिजे की तो पहिल्या 5 नैसर्गिक संख्याच पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा घटक या संचामध्ये येऊ शकणार नाही. आता अजून एक उदाहरण घेऊ हे जास्त समजण्यासाठी. B हा दुसरा संच घेऊ आपण. B = X सच दॅट B हा X ने बनलेला आहे, X हा B चा घटक आहे B या संचाचा, पण X कसा पाहिजे मला तर 10 पेक्षा लहान असलेल्या सगळ्या समसंख्या. गुणधर्म कुठला पूर्ण करायला पाहिजे घटकाने की तो घटक 10 पेक्षा लहान पाहिजे आणि तो सम पण पाहिजे.
मग मला बी कसा लिहिता येईल, बीमध्ये काय काय येईल यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर बी इज इक्वल टू 10पेक्षा लहान पाहिजे आणि सम पण पाहिजे, म्हणजे मला 2ने सुरुवात करायला लागेल. 2, 4, 6, 8 हे 4 घटक हा गुणधर्म पूर्ण करतात, म्हणून मी यादी पद्धतीने बी हा संच इथे लिहू शकले. बी इज इक्वल टू 2, 4, 6, 8. आता ह्या ज्या 2 पद्धती आहेत, या 2 पद्धतींच्या आधारे आपण संच लिहू शकतो. पहिली यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धत.